4 महिन्यापासून उन्हाळी कांद्याला दर नसल्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे। गेल्या 4 महिन्यामध्ये शेतकऱ्याला फक्त त्याचा खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सध्या केंद्र सरकारनं व महाराष्ट्र सरकारनं मिळून कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये ते 1500 रुपये असं अनुदान द्यावं अशी मागणी सध्या जोर धरत आहे। आपल्यासोबत सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये काही शेतकरी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार शेतकरी राजे। नमस्कार। काय सध्या किती आणलंय सोलापुरात तुम्ही आज आलेला आहे ना? हो। हां, किती गोणे आणलेत कांद्याचे? 35 गोणे आणलेत। बर, आज पहिली खेप आहे, कितीवी खेप आहे? 400-500 गुणी इकली आता पण। हां, 400-500 गुणी इकली। 400-500 गुणी। बरं, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला? आम्ही दौंड तालुक्यातून देऊळगाव राजे। बर, नाव काय? नारायण महादेव गिरमकर। बर, या वर्षी किती कांदा केला होता? 7-8 एकर होता। बर, 7-8 एकरामध्ये किती तुम्हाला गोण्या निघाल्या? एकरी ॲव्हरेज काय पडलं? 300, 250, 300। 250-300। बरं, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुम्ही म्हणताय 500 बॅगा विकलेत। बरं, काय त्या 500 बॅगाला दर काय भेटला आता? म्हणजे गेले 1 महिना झाले विकताय तुम्ही? 500, 450, 500 रुपये गुणी पडते आम्हाला। हा, एक गुणी सरासरी 450 रुपयाला पडते। मग तुमचा एका गुणीचा खर्च किती आहे? म्हणजे लागणीपासून ते काढणीपर्यंत माल तयार होण्यासाठी एका गुणीचा खर्च किती आहे? एकरी साधारण 80,000 ते एक गुणी तयार करायला, म्हणजेच 50 किलो माल तयार करण्यासाठी तुम्हाला किती अंदाजे खर्च येतो? ते 250-300 रुपये येतो ना। 300 रुपये एक गुणी तयार करायला। तुम्हाला एका गुणीला भाडं किती आहे इथे यायला? मार्केटमध्ये यायला आम्हाला आहे ना, हां, 40 रुपये बारदाना झालाय आता। हां, आणि 100 रुपये गाडीवाला भाडं घेतो। बर, मग 140 रुपये झाले। 140 झालं। आणि एक गुणी भरायला 10 रुपये। हा, भरायला 10 ते 12 रुपये। 150 रुपये इथेच झाले। हा, हे 150 रुपये। आणि बाकीचा खर्च काय? आता बाकीचा आम्ही आल्यावर इथं चहा पाणी ते नाही, कांदा तयार करण्यासाठी जो 5 महिन्याचा खर्च असतो 250 ते 300 गोण्या उपलब्ध करायला 80,000 रुपये खर्च येतोय आम्हाला। म्हणजे एक गुणी तुम्हाला सर्वसाधारण तयार करायला 50 किलोची कांद्याच्या सहित एक 400 रुपये तरी खर्च येतो। 100%। मग तुम्हाला यावर्षी गुणी मागे 50 रुपये राहतील काय? काही नाही, ह्या हाताने दिलं आणि ह्या हाताने काय नफा नाही तोटा नाही याच्यात म्हणायचं। काय कशामुळं अशी परिस्थिती का ओढवली आहे शेतकऱ्यावर? निर्यात बंदी। हा, निर्यात बंदी। होय। तुमचं काय नाव? पोपट देसाई। पोपट देसाई। हां, काय आज जो शेतकऱ्यांवर हा जो दराचा भुर्दंड आलेला आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? शासनाने योग्य तो शेतकऱ्यांना आहे ना हमी भाव ठरवून दिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 रुपये त्यातनं प्रॉफिट मिळेल। गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि आत्ताच्या तुलनेत बाजारभावामध्ये बरीच तफावत आहे, ती कशीच भरून निघणार नाही ह्या वर्षी। मग केंद्र सरकारनं नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे? एक तर निर्यात बंदी उठवली पाहिजे, निर्यात खुली केली पाहिजे कांद्याची। दुसरी गोष्ट, जर तिथून मागं कांदा विकलाय त्यांना 1000 ते 1500 रुपये अनुदान दिलं पाहिजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी। यावर्षी काय आहे, म्हणजे तुमचा उत्पादन खर्च निघतोय का? दुसरी गोष्ट, या वर्षी ना उत्पादन खर्च तर व्हायलच, पण ह्या पावसाने आतूनच नुकसान झाले। चाळीत कांदा पूर्ण सडायला लागलेला आहे। चाळीतला कांदा सडायला लागला आणि शेतातलं पिकाची बी काही ही नाही राहिली, सगळं ही झालं। आता तुमच्याकडं या पावसाचा नेमका काय आणि कसा फटका बसलाय? तुमच्याकडे पिकं कुठली आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे कपाशी आहे, ऊस आहे, मका आहे, बाजरी आहे, पिकांची पूर्ण नुकसान झालेलं आहे। म्हणजे यावर्षी शेतीमधून उत्पादन हाती लागण्याची हा केवळ चाळीतला कांदा आहे आणि तो देखील तुम्हाला फुकापासरी देण्याची वेळ आलेली आहे। हा, तर मामा काय आपलं काय नाव? हा, किती आणलाय कांदा? 25 बॅगा।
बर किती एकर केला कांदा? 3 एकर होता. बर किती ॲव्हरेज पडलं यावर्षी? 250 गुण. काय वाटते कांद्याच्या शेतीबद्दल काय वाटते? काय नाही तोट्यात आहे सध्या तोट्यात आहे. सगळं तोट्यात आहे. बर काय सरकारनं आता काय केलं पाहिजे? सरकारने काहीतरी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. निर्यात बंदी कुठेतरी केली पाहिजे. निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि निर्यातीला चालना दिली पाहिजे. हां तर शेतकऱ्याचं कुठेतरी कांद्याला 2 पैसे होते. 50% कांदा तर फुकटच गेला. हां राहिला 25-30% कांदा. हां काहीतरी खर्च निघायपुरतं होईल. हां त्याचं खर्चासाठी पैसे मिळायला पाहिजेत. हां गेल्या वर्षी ह्या दिवसात कांद्याला दर किती होता? 40-50 रुपयाचा रेट होता. आणि यावर्षी आता 20 रुपयाच्या आतूनच जातोय. म्हणजे 17-15 आणि 20च्या आसपास. काय नेमकं इतकी तफावत कशामुळे होते? 12-13 रुपये सरासरी जर काढली ना सगळ्याची 12-13 रुपये. 11-12 रुपये आहे. हां नेमकं गेल्या वर्षी इतका दर आणि गेल्या वर्षी माल जास्त असून जो दर होता, मग यंदा कमी माल असून दर कमी कसा काय? त्याला शासनाचा माझ्या हिशोबाने निर्णय महत्वाचा पाहिजे. त्यांनी योग्य घ्यायला पाहिजे. निर्यातीला चालना दिली पाहिजे. गेल्या वर्षी 400-500 जरी आवक असली तरी 40-50 रुपये रेट मिळायचा. आज 100-200 जरी आवक झाली तरी रेट कमी खाली होतो. म्हणजे कांदा हा बाहेर विक्रीसाठी जात नाही. जात नाही. त्यामुळे उठाव नाही मला. त्याच्यामुळे देशांतर्गत तेवढी मागणी उत्पन्नाच्या पटीत मागणी कमी आहे. उत्पन्नाच्या पटीत मागणी कमी आहे. दुसरी गोष्ट गेल्या वर्षी शासनाने तिकडं दुसऱ्या देशात निर्यात शुल्क लावलं होतं. ते आता तिकडं कांदा मिळत असल्याने त्यांनी ती निर्यात शुल्क आता ती म्हणजे तुम्ही अनुदान द्या आम्हाला. शासनाची अशी मला सांगा आता या दरामुळं सध्या कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात आहे. तर सध्या केंद्र सरकारनं नेमकी काय केलं पाहिजे? त्यांनी ना इथून पाठीमागे जो कांदा विकलाय ना त्याच्यावर 1400 ते 1500 रुपये अनुदान दिलं पाहिजे आणि इथनं पुढे चालू कांद्याला बी दिलं पाहिजे. म्हणजे प्रति क्विंटल तर शेतकरी टिकल, नाही तर नाही टिकणार. बर तुमच्या भागामध्ये आता या पावसाच्या पाण्याचा काय फटका बसलाय का पिकांना? ऊसाला सकट इफेक्ट झालाय आमच्या इथे. जाणाऱ्या ऊसाला इतका पाऊस. म्हणजे यावर्षी संपूर्ण शेती ही निसर्गामुळं आणि या सरकारच्या धोरणामुळं पूर्ण तोट्यात आहे. सरकार कारणीभूत आहे. तर मित्र हे होते सोलापूर बाजार समितीमधील शेतकरी ज्यांनी केंद्र व राज्य सरकारने मिळून कांद्याला प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे. नमस्कार.